भारतीय जनता पार्टी उल्हासनगरचे 37 नवनिर्वाचित नगरसेवक कोकण भवन येथे दाखल। उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे उल्हासनगर शहरातून निवडून आलेले 37 नगरसेवक आज कोकण भवन येथे अधिकृतरित्या दाखल झाले। यावेळी भाजपाची एकजूट, शिस्तबद्धता व संघटनात्मक ताकद ठळकपणे दिसून आली। कोकण भवन येथे झालेल्या या दाखल कार्यक्रमात पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांनी कटिबद्ध असल्याचे सांगितले। या प्रसंगी भाजप नेतृत्वाने सांगितले की उल्हासनगरच्या जनतेने भाजपावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी सर्व नगरसेवक एकत्रितपणे काम करतील। विकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा व सुशासन हीच भाजपाची प्रमुख उद्दिष्टे असतील। उल्हासनगरचे एकूण 37 नगरसेवक इथे गट स्थापनासाठी कोकण भवनात आलेले आहे आणि मला विश्वास आहे की आमचे जे लोक सगळे निवडून आलेले आहे ते लोक उल्हासनगर महानगरपालिकासाठी चांगल्यापैकी काम करणार आहे आणि पूर्णपणे आम्ही एकत्र आहोत। आणि आपण इथे सगळे माध्यमांचे समोर मी सांगतोय की महायुतीचा महापौर होणार आहे आणि आम्हाला नक्की आहे की उल्हासनगरचा नंदनवन आम्ही नक्की करू। महापौर पदासाठी गटनेता पदासाठी आमचे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष श्री राजेश वद्र्या यांनी आम्ही एक मतांनी गटनेता म्हणून निवड केलेला आहे आणि राजेश वद्र्या सोबत आहे आपले। हे गटनेता म्हणून ह्यांची निवड झालेली आहे एकमताने आणि आज त्यांचा विधिवत आपण इथे स्थापन करतो गटनेतापद। महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढलेले आहात, मग महापौर जे असेल महापौर पद कशा पद्धतीने असेल? 2.5 वर्षासाठी असेल की कसं आहे की महायुती म्हणून आम्ही नाही लढवलेलो आहो, आम्ही एकटे लढवलेले आहो। पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी 37 सीट आहे, बहुमतापेक्षा 3 कमी आहे। पण असं पक्षश्रेष्ठींनी ठरवलेलं आहे की जे काही महापौर होणार आहे सगळे महायुतीचे होणार आहे, म्हणून त्या अनुषंगाने आम्ही इथे हे आपल्या समोर विधान करतोय। शिवसेनेचे काही फोडाफोडी झालेली आहे, साई पक्षाचे पण काही फोडाफोडी झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजपचे काय संकेत असणार आहे? कसं आहे की शिवसेना पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीचा फोडाफोडी झाली आहे की नाही ह्याचा मला माहीत नाही आहे, पण 37 आम्हाला होती, 36 त्यांना होती, बाकी 4-5 नगरसेवकच होते, म्हणून बहुतांशपैकी महायुतीने आपली जागा जिंकलेली आहे। तर मला असं वाटत नाही काही फोडाफोडी झालेली आहे। त्यातून बोलणी झाली नाही, ते वरिष्ठ स्तरावर बोलणी होणार आहे आणि जसं वरिष्ठ आपला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत।